या व्हिडिओच्या मागे 4 वर्षाची मेहनत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी आज उभा आहे चिंचवडमधील गावच्या मुख्य रस्त्यावर. गावच्या नागरिकांनी युवकांनी एकत्र येऊन सामाजिक कार्य केलं तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ही शक्य होतात आणि तेच घडले चिंचवडमध्ये. आज तुम्ही माझ्या रस्त्याच्या दुतर्फा बघू शकता. हे मोठं झाड असेल, हे पाठीमागची मोठी झाडं असतील. रस्त्याच्या दुतर्फा ही जे मोठे झाडं झालेत यामागचा खूप मोठा प्रवास आहे. एका लहान रोपट्यापासून मोठ्या झाडापर्यंत जो प्रवास झालाय तुम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सन 2019 मध्ये आम्ही पहिल्यांदा झाडे लावण्याचा संकल्प केला. गावातील युवकांनी एकत्र येऊन प्रत्येकी 1000 रुपये जमा केले आणि जवळपास 25,000 रुपये जमा झाले. त्या पैशातून आम्ही उत्साहाने झाडे लावली. पण सुरुवातीचा हा प्रवास सोपा नव्हता. पाण्याची कमतरता, नियोजनाचा अभाव आणि इतर कारणामुळे आमचा प्रयोग यशस्वी झाला नाही. लावलेल्या 25 झाडापैकी फक्त 2 झाडे जिवंत राहिली. आम्ही निराश जरूर झालो होतो, पण आम्ही अपयशाला शेवट मानले नाही. पुन्हा 2022 साली झाडे लावण्याचं ठरवलं. गावच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून झाडे लावण्यासाठी गावकऱ्यांना आर्थिक सहकार्य करण्याचे आम्ही आवाहन केले. गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत अवघ्या 4 दिवसात 60,000 रुपये जमा झाले. या पैशातून 200 झाडे खरेदी केली. मुदगुलेश्वरचे पुजारी गुरव यांनी पण 50 झाडे देऊन सहकार्य केले. ज्यांनी आर्थिक सहकार्य केलं त्या प्रत्येक व्यक्तीची नावं मी आजही आवर्जून जपून ठेवली आहेत, कारण या लोकांमुळेच आम्हाला झाडं लावण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवता आलं. व्हिडिओ पाहणाऱ्यांना छोटीशी विनंती आहे, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा फक्त झाडाचा प्रवास नाही तर गावातील युवकांच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि एकजुटीचा प्रवास आहे. कदाचित हा प्रवास तुमच्या गावासाठी सुद्धा एक चांगली सुरुवात करण्यासाठी प्रेरणा देईल. सर्व झाडे लावली, पण या झाडांना जनावरांचा त्रास होऊ लागला. शेळ्या, जनावरे झाडांना खाऊ लागली. झाडाला कुंपण करावं म्हटलं तर सगळे जमा केलेले पैसे संपले होते. तेव्हा माझ्या मनात एक विचार आला. गावकऱ्यांनी विश्वासाने 1-1 रुपये आपल्याकडे दिला आहे, तो वाया जाऊ दिला नाही पाहिजे. सरपंच साहेबांना बोललो, झाडाला कुंपण करायची सक्त जरूरत आहे. ते नाही केलं तर झाडे राहणार नाहीत. त्यांनी मला शब्द दिला, तू कुंपण कर, तुझे पैसे मी काढून देतो. मग मी लगेच खिशातून पैसे घालून तारेचं कुंपण केलं. कुंपणासाठी तब्बल 30,000 रुपये खर्च केले, कारण माझ्यासाठी पैसे महत्वाचे नव्हते तर झाडे वाचवणं महत्वाचं होतं. पण आज इतकी वर्ष झाली तरी त्या खर्चापैकी मला 1ही रुपया परत मिळाला नाही. हे मी कोणावर टीका करण्यासाठी सांगत नाही, फक्त एवढी सांगू इच्छितो की सामाजिक कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अशा अनेक अडचणींचा सामोरं जावं लागतं. पण एक गोष्ट नक्की आहे, त्या दिवशी जर मी पैशाचा विचार केला असता तर आज या रस्त्यावर ही हिरवीगार झाडे दिसली नसती. माझी आजही अपेक्षा आहे, सरपंच साहेब मला दिलेला शब्द पाळतील आणि झाडाच्या कुंपणाला खिशातून केलेल्या माझ्या खर्चाची रक्कम मला ते परत देतील. गावच्या वेसीपासून ते टमटम पॉइंट पर्यंत तब्बल 250 झाडे लावून झाली. पण खरी परीक्षा पुढे होती. झाडाला पाणी घालणं, त्याचं संगोपन करणं. या कामात सरपंच साहेबांनी सहकार्य करून झाडासाठी पाईपलाईन करून दिली. पण या पाईपलाईनमध्ये फक्त 40 ते 45 झाडाला पाणी पुरवठा होत होता. राहिलेल्या 200 झाडांना पाणी पुरवठा करणं ही मोठं कष्टाचं काम होतं. सुरुवातीला आम्ही पिंटू धनके यांचं ट्रॅक्टर घेऊन त्यामध्ये मोठा सिंटॅक्स ठेवत होतो आणि त्या सिंटॅक्सद्वारे सर्व झाडाला आम्ही पाणी घालत होतो. पण सिंटॅक्स त्या ट्रॉलीमध्ये टाकणं, पुन्हा ते काढणं हे काम खूपच कठीण होतं. नंतर आम्हाला बाळासाहेब डोंगरे यांनी त्यांचं पाण्याचा टँकर दिलं. मग काम खरं सोपं झालं. पावसाळा सोडला तर दर आठवड्याला आम्हाला झाडाला पाणी घालावं लागत होतं. सर्वांना काम असल्यामुळे शक्यतो आम्ही रात्री 7 नंतर झाडाला पाणी घालायला सुरुवात करायचो. सर्व झाडाला पाणी घालायचे म्हटल्यावर रात्री 1-2 वाजायचे, कधी कधी तर 3 सुद्धा वाजत होते. गावातील युवकांना यावेळी वेळेचे भान नसायचे. फक्त एकच ध्यास असायचा, एकही झाड पाण्याच्या अभावी गेलं नाही पाहिजे. त्यावेळी आमची रात्र झाडासाठी आणि दिवस हा आपल्या स्वतःच्या कामासाठी असायचा. आजकाल प्रसिद्धीसाठी झाडे लावताना फोटो काढला जातो, नंतर तो सोशल मीडियावर टाकला जातो. म्हणजे झाडे लावताना जो फोटो काढलाय त्याचं जतन केलं जातं, पण दुर्दैवाने लावलेल्या झाडाचं जतन केलं जात नाही, ही आजची वस्तुस्थिती आहे. पण सिंपल गावातील युवकांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी झाडं लावताना फोटो काढला आणि त्यानंतर त्या झाडाची जबाबदारी स्वीकारली. नियमित पाणी घातले, संरक्षण केले, छाटणी केली आणि एका छोट्या रोपट्याला मोठ्या झाडामध्ये रूपांतरित केले. आता पुढे बघा, सिंपलमधील लोकांच्या सहभागातून लावलेली झाडे कशी आली आहेत ते. आता तुम्ही जे पाहतात ते केवळ झाडे नाहीत, तर ते गेल्या 4 वर्षाच्या कष्टाचे, जिद्दीचे आणि एकजुटीचे फळ आहे. अनेक अडचणी आल्या, अपयश आले, पाण्याची समस्या आली, जनावरांपासून संरक्षण करावे लागले, पण गावातील युवकांनी हार मानली नाही. त्यावेळी लावलेल्या रोपांनी आज वृक्षाचे रूप घेतले आहे. ही हिरवाई कोणत्याही एका व्यक्तीची नाही, तर संपूर्ण सिंदफळ गावाची आहे. आज या रस्त्यावरून जाताना प्रवाशाला सावली मिळते, शुद्ध हवा मिळते आणि निसर्गाचे सुंदर रूप अनुभवायला मिळते. हीच आमच्या मेहनतीची खरी कमाई आहे. जर प्रत्येक गावाने असा निर्धार केला तर महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील रस्ता हिरवागार होऊ शकतो.
फक्त शासनावर अवलंबून प्रत्येक प्रश्न सुटत नाही. जेव्हा लोक स्वतः पुढाकार घेतात तेव्हा खऱ्या अर्थाने परिवर्तन घडते. समाजाच्या सहभागातून उभी राहिलेली चळवळ ही कोणत्याही योजनापेक्षा अधिक परिणामकारक ठरते, कारण ती कागदावर नाही तर लोकांच्या मनात उभी राहते. आज या रस्त्याची खरी ओळख हिरवाई आहे. ही झाडे आम्हाला दररोज आठवण करून देतात की गाव एकत्र असलं की गावामध्ये चांगला बदल घडवणं सहज शक्य आहे. या झाडाला हात लावणाऱ्या, पाणी घालणाऱ्या, संरक्षण करणाऱ्या, आर्थिक सहकार्य करणाऱ्या आणि त्यासाठी वेळ देणाऱ्या प्रत्येक युवकाला मनापासून सलाम. या झाडाने आम्हाला एक गोष्ट नक्की शिकवली, मोठं होण्यासाठी वेळ लागतो, पण सातत्य असेल तर यश हे नक्की मिळतं. आज आम्ही या झाडाची सावली अनुभवत आहोत, पण उद्या हीच झाडे आपल्या मुलांना, नातवंडांना आणि पुढच्या अनेक पिढ्यांना हवा, सावली आणि निसर्गाचे अमूल्य वरदान देणार आहेत. आपण या जगातून एक दिवस निघून जाऊ, पण आपण लावलेली ही झाडे, जपलेली शेकडो झाडे लोकांना श्वास, सावली आणि फळे देत राहतील. माणसाचे आयुष्य मर्यादित असते, पण त्याने लावलेले झाड अनेक पिढ्यांचे आयुष्य समृद्ध करू शकते. म्हणून आपण अशी कामे करूया की पुढच्या पिढ्यानपिढ्या आपल्याला नावाने नाही तर आपल्या कार्याने ओळखतील. प्रत्येक गावातील युवकांना माझ्या एकच विनंती आहे, सिंदफळ गावाने जे करून दाखवलं ते तुम्ही सुद्धा करू शकता, तुम्ही सुद्धा करून दाखवा. या पावसाळ्यात आपल्या गावात झाडे लावा, त्याचे संगोपन करा, कारण झाडे लावणारे अनेक जण असतात, पण झाडे जगवणारे खरेच निसर्गप्रेमी असतात. आज आम्ही आमच्या गावात हा छोटासा प्रयत्न केला आहे. आता तुमच्या गावाची वेळ आली आहे. चला, प्रत्येक गावाने झाडे लावण्याची स्पर्धा करूया, लावलेली झाडे जगूया, पुढच्या पिढीसाठी आपण आपला आदर्श निर्माण करूया. स्वच्छ गाव, सुंदर गाव आणि हिरवेगार गाव हीच आपल्या सर्वांची ओळख बनली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.